तरल भावनांचा आविष्कार म्हणजे बाप, द रिअल हिरो असं मत काव्यसंग्रहाच्या विमोचन प्रसंगी छत्रपती संभाजीनगर SIDचे डेप्युटी कमिशनर सुनील लांजेवार यांनी व्यक्त केलं आहे. कविता संग्रह वाचत असताना आपण अंतर्मुख होतो. वडिलांच्या जगण्यातील वास्तव काव्यसंग्रहात प्रकर्षाने जाणवते. हेच काव्यसंग्रहाचे यश म्हणावे लागेल. तसेच मराठवाड्यात साहित्य आणि संस्कृती पद्धतशीरपणे बाजूला सरकवली जाते. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. त्यातच वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम, लेखक कवी घडवण्याचे काम पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून काही प्रमाणात बाबा चन्नेसारखी माणसं करत आहेत. ही विशेष बाब म्हणावी लागेल, असे हे डेप्युटी कमिशनर सुनील लांजेवार बोलताना पुढे म्हणाले. तसेच उच्च न्यायालयाच्या सहसचिव ॲडव्होकेट शुभांगी मोरे पाटील यांनी काव्यसंग्रहावर भाष्य करताना सर्वच कविताचे पदर उलगडून दाखवले. त्यांनी बोलताना वैशाली कलमानी यांच्या कवितांचा आवर्जून विशेष उल्लेख केला. झाले आज मी पोरकी, तुझ्या विना शून्य शून्य या 2 ओळी स्पष्ट करताना सर्व सभागृहात अश्रू तरळलेले दिसून आले होते. कविताची ताकद काय असते हेच या माध्यमातून दिसून आले. ॲडव्होकेट मोरे यांनी काव्यसंग्रहावर विस्तृत असे भाष्य करून सभागृहातील मान्यवरांच्या डोळ्यात अनेकदा अश्रू आणले. या कार्यक्रमासाठी साहेबराव चन्ने, रंजना चन्ने, नारायण अवताडे, काशीबाई अवताडे, विनायक घुगे, अशोक बिराजदार, रामचंद्र विश्वनाथ भोसले, प्रभाकर माधवराव मलिक, सीताराम माधवराव मलिक, सिंधुबाई प्रभाकर मलिक, सुनीता सीताराम मलिक, कृष्णा आसाराम मलिक, भगवानराव हिवाळे, योगिता हिवाळे, कविता हिवाळे, कावेरी गवळी, बाळकृष्ण गवळी, रंजना रामचंद्र भोसले यांच्यासह शेकडो वाचक हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल अक्षय मनाळ मलिक व जयाबाई विनायक घुगे मुंडे यांनी केले, तर उत्कृष्ट असे सूत्रसंचालन ॲडव्होकेट वैष्णवी मनाळ यांनी केले. शैलेश खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर.